नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 17 मार्च 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे सर्व सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. रोज सकाळी 6 वाजता हा व्हिडिओ खूप छानपणे तुमच्या दिवसाची जी काही अभ्यासाची सुरुवात आहे, ते आपल्या बुलेट रॅपिड फायरच्या लेक्चरने साधारणतः होत असेल. रेग्युलर पण लेक्चर बघा, नक्कीच तुम्हाला यातून फायदा होऊन जाईल. तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्रांना देखील त्याचा फायदा होऊन जाईल. ओके, चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचं अगोदर उत्तर जाणून घेऊयात. नुकतेच आलेल्या जागतिक मानसिक आरोग्य अहवाल 2025 नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? हा जागतिक मानसिक आरोग्य अहवाल आहे, ज्याच्यामध्ये भारतात जगामध्ये 131वा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा, 131 IMP आहे. आलं लक्षात, 131 मध्येच ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये देखील भारताचा क्रमांक तेवढाच आहे, 131वा. जागतिक भूक निर्देशकामध्ये भारत हा 102व्या क्रमांकावरती आहे. फायर पॉवर जर आपण बघितलं तर फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती येतो, IMP आहे. चला, अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण रोज 10 प्रश्न आणि त्यांची उत्तरे व विश्लेषण साधारणतः बघत असतो. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात अराकू कौनी हा पहिला आदिवासी बाजरी आधारित खाद्य मेनू लॉन्च करण्यात आलेलं आहे? याचं नाव आहे अराकू कौनी. कोणत्या राज्यानं हे आदिवासी म्हणजेच आदिवासी भागामधील जे काही उत्पन्न आहेत, म्हणजे खाद्य आहे, साधारणतः खायचे जे काही पदार्थ आहेत, ह्याला जागतिक पातळीवरती याला महत्त्व मिळवून देण्यासाठीचं हे चंद्रबाबू नायडू यांनी हे लॉन्च केलं आहे. आणि राज्य कुठलं असेल तर ते आहे आंध्र प्रदेश. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि आंध्र प्रदेशमधील एक जिल्हा आहे ज्याचं नाव आहे अल्लुरी सीताराम राजू. ओके, अल्लुरी सीताराम राजू हे एक स्वतंत्र सैनिक होते. यांच्या नावाने चित्रपट पण निघालेला आहे बघा. कुठलं? RRR. तुम्ही बघितलं असेल. त्याच्या या RRRमध्ये 2 हिरो आहेत है ना. एक आहेत अल्लुरी सीताराम राजू आणि दुसरे व्यक्ती आहेत कोमाराम भीमा. कोमाराम भीमा. लक्षात ठेवा, हा जिल्हा आहे बरं का. हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासी आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतः पिकवलेल्या जी काही बाजरी आहे, या बाजरीवर आधारित हा खाद्य मेनू लॉन्च करण्यात आलेला आहे, ज्याचं नाव आहे अराकू कौनी. अराकू कौनी. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेशची राजधानी काय असेल? अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी आहे. आणि अजून एक महत्त्वाची माहिती, अमरावती हा यांनी काय केलं, सॉरी, आंध्र प्रदेशने काय केलं नुकतंच, 25,000 रुपये काय केलं आहे, बक्षीस दिले आहे. कोणाला? दुसरे किंवा तिसरे अपत्य झालं तर. ठीक आहे ना. म्हणजे आंध्र प्रदेशमधील जे काही दाम्पत्य आहेत, नवरा बायको, त्यांना जर दुसरा किंवा तिसरा जर अपत्य झालं तर बक्षीस म्हणून साधारणतः 25,000 रुपये जाहीर केलेला आहे हा राज्य. आंध्र प्रदेश लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. आंध्र प्रदेशचे जे काही किनारपट्टी आहे, पूर्व किनारपट्टीला कोरोमंडलचा किनारा असंही म्हटलं जातं. आणि 2023चं जो काही आंतरराष्ट्रीय वर्ष आहे, हे संयुक्त राष्ट्र संघटनेनं आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजरा वर्ष म्हणून देखील घोषित केलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजरा वर्ष किंवा आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष. चला, पुढचा प्रश्न महत्त्वाचा, दुसरा प्रश्न. नुकतेच आलेल्या नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 मध्ये भारतात कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावरती आहे? हे कुठलं इंडेक्स आहे? हे इंडेक्स, या इंडेक्सचं नाव आहे नीती आयोगाचं वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे ओडिसा. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, ज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. ओडिशाची राजधानी काय असेल? भुवनेश्वर आहे, IMP. आणि हे जे काही नीती आयोग आहे, याचं वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये सर्वात शेवटी कोणता क्रमांक असेल, कोणत्या राज्याचा क्रमांक असेल? तर लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये 18 रँकिंग आलं आणि 18वा क्रमांक आहे पंजाब. पंजाब हा सर्वात शेवटी आहे ह्या रँकिंगमध्ये, लक्षात ठेवू शकता. जर दुसरं विचारलं तर याच्यामध्ये दुसरा क्रमांक आहे गोवाचं. गोवा दुसरा आहे, तिसरा झारखंड आहे. पण कमीत कमी आपल्याला पहिलं तरी ओडिशा जे आहे ते लक्षात आलं पाहिजे. ओके, आलं लक्षात. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही नीती आयोग आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आपण म्हणतो, नीती आयोग, जे 1 जानेवारीला आलं होतं. 1 जानेवारी 2015 मध्ये त्याची सुरुवात आहे, स्थापना आहे नीती आयोगाचं. आणि नीती आयोग आपण चीन या देशाच्या धर्तीवर आणलेला आहे. या नीती आयोगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत सध्याच्या घडीला. तुम्हाला माहिती असेल, किंवा पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. नीती आयोग सध्याच्या घडीला उपाध्यक्ष कोण असतील तर त्यांचं नाव आहे सुमन बेरी. सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहेत. आणि नवीन जे काही CEO बनलेत,
त्यांचं नाव आहे, CEO हे तात्पुरते किंवा हंगामी बनले, त्यांचं नाव आहे निधी छिब्बर. निधी छिब्बर. लक्षात ठेवा हे तात्पुरते किंवा हंगामी CEO बनले तर या नीती आयोगाचे. IMP वित्तीय आरोग्य निर्देशांक लक्षात ठेवा. ओडिसा. बाकी ओडिशा राज्यामध्ये सिमलीपाल आणि भितरकनिका हे 2 राष्ट्रीय उद्यान येतात, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. काही जे निर्देशांक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक हा 131 आहे. भ्रष्टाचार निर्देशांक 2026 मध्ये भारताचा जगात 91 क्रमांक लागतो. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 115व्या क्रमांकावरती आहे. जागतिक आनंद निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 118व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. हवामान बदल प्रदर्शन निर्देशांक 2025 मध्ये भारत हा 10व्या क्रमांकावरती आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा जगात 75वा क्रमांक लागतो. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये भारत 131व्या क्रमांकावरती आहे. जागतिक शाश्वत विकास निर्देशांक 2025 मध्ये 99व्या क्रमांकावरती भारत आहे आणि जागतिक नवोपक्रम निर्देशांक म्हणजे इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत हा 38व्या क्रमांकावरती आहे. चला पुढचा प्रश्न, महत्त्वाचा तिसरा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने वकिलांना त्यांची व्यावसायिक कर्तव्ये पार पाडताना हिंसाचार, धमकी आणि खोट्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल लॉन्च केलं आहे? हे मंजूर केलं आहे. म्हणजेच त्या राज्यामध्ये जेवढे पण वकील असतील, त्यांचं जे काही व्यावसायिक कर्तव्य असतील, जे काही काम आहेत त्यांचे काम पार पडत असताना त्यांना काही धमकी येतात, काही खोटे गुन्हे पण त्यांच्यावरती लावण्यात येतात. अशापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल लॉन्च केलं आहे. गोवा सरकारनं पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. गोवा IMP आहे. गोवा जिची राजधानी काय असेल? पणजी आहे आणि पणजी या ठिकाणी मुंबई हायकोर्टाचं एक खंडपीठ देखील आहे. गोवा हे मुंबई किंवा बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत येतं. लक्षात ठेवा. गोव्याचे मुख्यमंत्री कोण असतील? ज्यांचं नाव आहे प्रमोद कुमार सावंत. PK सावंत म्हणतो आपण. प्रमोद सावंत हे आहेत मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोण असतील गोव्याचे? तर त्यांचं नाव आहे अशोक गजपती राजू. अशोक गजपती राजू हे आहेत गोव्याचे राज्यपाल. गोव्यामध्ये एकच राष्ट्रीय उद्यान येतो, त्याला म्हणतो आपण मोलेम राष्ट्रीय उद्यान. मोलेम, ज्याला भगवान वर्धमान महावीर म्हणतो आपण. भगवान वर्धमान महावीर राष्ट्रीय उद्यान कुठलं असेल तर ते आहे गोवा. गोव्यामध्ये आहे IMP हे प्रोटेक्शन बिल. आणि गोवा हा भारतातील पहिलं राज्य आहे ज्यांनी समान नागरिक कायदा लागू केलेलं होतं. समान नागरिक कायदा लागू असलेला भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल तर तो आहे गोवा. लक्षात ठेवा. आणि स्वतःचा कायदा तयार करून पहिलं राज्य कुठलं असेल, स्वतःचा कायदा तयार केलेला पहिलं राज्य तर ते आहे उत्तराखंड. गोव्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा लागतं तर ते आहे सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे ओके त्याची सीमा गोवा राज्याला लागते, सिंधुदुर्ग आहे. आणि 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा हा भारतामध्ये सामील झालेला आहे. ओके, हा सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस 1961 मध्ये आला त्यावेळेस तो हा केंद्रशासित प्रदेश होता. नंतर ह्याला 1987 मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. गोवा ज्या राज्यामध्ये दूधसागर धबधबा आहे. लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जे ॲडव्होकेट आहेत, मग याचा राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाधिवक्ता कोण असतील आपले? महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? त्यांचं नाव आहे मिलिंद साठे. मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता येतं आणि भारताचे महान्यायवादी येतं R. व्यंकटरमणी हे आहे. गोवा कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे या बिलला. चला पुढचा चौथा प्रश्न. नुकतेच इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हे इंडिया आणि UK म्हणजेच अचिव्हर्स अवॉर्ड देण्यात आले आहे कुणाला? तर हे व्यक्ती जयंत चौधरी. पर्याय क्रमांक 2 जयंत चौधरी. लक्षात ठेवा. भारत आणि UK यांच्या दरम्यान जो काही नातं आहे ते मजबूत करण्यासाठीचं त्यांनी काय केलं तर प्रयत्न केला आहे, म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड. ओके. आणि इंडिया UK जो काय ब्रिज अवॉर्ड आहे, ब्रिज भारत आणि UKमध्ये ब्रिज बनवण्यासाठीचा जो अवॉर्ड आहे तो कीर स्टारमर यांना देण्यात आलं होतं. IMP UK आणि UKची राजधानी काय असेल? लंडन ही UKची राजधानी आहे आणि पंतप्रधान कोण असतील ब्रिटनचे? कीर स्टारमर. कीर स्टारमर. लक्षात ठेवा. IMP आहे. आणि मग चर्चेमधील जे काही न्यूजमध्ये असलेले जे काही पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. महाराष्ट्र आरोग्यभूषण पुरस्कार 2025 देण्यात आले डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर स्मिता कोल्हे. मिसेस युनिव्हर्स 2025 आहेत सेरी सिंग. IUCN केंटन मिलर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय तर सोनाली घोष.
शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 भेटलेला आहे मारिया कोरिना मचाडो यांना. नोबेल साहित्य पुरस्कार 2025 आहेत लास्लो क्रॅस्नाहोरकाई. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025ने सन्मान करण्यात आले जोएल मोकिर, फिलिप अगियान आणि पीटर हॉविट. वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2025ने सन्मान करण्यात आले मेरी ब्रोंको, फ्रेड रॅमसिल्डर आणि सिमोन साकागुची. चला पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आलेले अवतार हे काय आहे? ओके, अवतार डायरेक्ट तुम्हाला जशाचा तसे प्रश्न विचारू शकतात. अवतार हे काय आहे? अवतार काय आहे? हे एक उभयचर ड्रोन आहे. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. उभयचर म्हणजे हे साधारणतः पाण्यामध्ये पण ड्रोन उडू शकतो, प्लस हवेमध्ये म्हणजे जमिनीवर नाही, हवेमध्ये देखील हा जो काही ड्रोन आहे तो उडू शकतो. पाणी प्लस हवा हे दोन्हीमध्ये उडू शकणार हा असा पद्धतीचा ड्रोन आहे. लक्षात ठेवा. IMP. तर कुणी बनवले हे ड्रोन? हे ड्रोन बनवलं आहे एक बेंगळुरूमध्ये स्टार्टअप आहे. बेंगळुरूमध्ये एक स्टार्टअप आहे, त्याचं नाव आहे स्टार. ओके, ज्या स्टार्टअपचं नाव आहे ॲक्वा एअर एक्स. ॲक्वा एअर एक्स. ओके, ॲक्वा एअर एक्स या स्टार्टअपनं हा जो काही उभयचर ड्रोन आहे तो बनवलेला आहे. त्याचं नाव आहे अवतार. डायरेक्ट क्वेश्चन विचारतील की अवतार हे काय आहे म्हणून. ओके, अवतार हे काय? उभयचर ड्रोन आहे. उभयचर ड्रोन आहे. भारतामध्ये ओके, प्रचंड काय आहे? प्रचंड. प्रचंड हे हलके लढाकू हेलिकॉप्टर आहे. लक्षात ठेवा. हेलिकॉप्टर आहे. कुठलं? प्रचंड आहे. तेजस काय आहे? तेजस. तेजस पण तोच आहे. ओके, हलके लढाकू विमान आहे मात्र हे आहे लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट LC आहे आणि हे आहे प्रचंड LCH हेलिकॉप्टर. लाईट कॉम्पॅक्ट हेलिकॉप्टर, लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट. लक्षात ठेवा. भारतामध्ये ध्वनी काय आहे? ध्वनी. ध्वनी हे भारताचं पहिलं हायपरसोनिक मिसाईल आहे. भारताचे पहिले हायपरसोनिक मिसाईल कुठलं असेल तर त्याचं नाव आहे ध्वनी. ओके, आणि ब्राह्मोस हे सुपरसॉनिक मिसाईल आहे. अवतार आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच ईशान्य भारतातील पहिला व भारताचा 94वा ग्रँडमास्टर नुकतेच कोण बनलेला आहे? ओके, हा 94 ग्रँडमास्टर साधारणतः बनले तर त्याचं नाव काय असेल? याचं नाव आहे मयांक चक्रवर्ती. पर्याय क्रमांक 1. कुठले ते? मयांक चक्रवर्ती गुवाहाटी म्हणजेच आसाम. असे आसाम राज्यामधील गुवाहाटीचे आणि म्हणजेच नॉर्थ ईस्टमधले पहिले आणि संपूर्ण भारताचे साधारणतः 94 ग्रँडमास्टर हे बनले आहेत. त्याचं नाव आहे मयांक चक्रवर्ती. मयांक चक्रवर्ती. आरव डोंगला हे भारताचे कितवे ग्रँडमास्टर? आरव डेंगला म्हणत आपण. ते आता भारताचे 93 ग्रँडमास्टर आरव डेंगला. 93 ग्रँडमास्टर. आर्यन वैष्णव. ओके, आर्यन वैष्णव आहेत ना, ह्याचं नाव विसरू नका. आर्यन वैष्णेय. ओके, आर्यन वैष्णेय किती असतील? आर्यन वैष्णव येतं 92वे ग्रँडमास्टर आणि 88वे ग्रँडमास्टर पण विसरू नका दिव्या देशमुख. त्यांनी महिलांचं FIDE चेस वर्ल्ड कप जिंकलं होतं. महाराष्ट्राचं येतं दिव्या देशमुख IMP आणि आरव डेंगला 93 कुठलं येतं? आपल्या महाराष्ट्राचे तर मुंबईचे ग्रँडमास्टर. आणि भारताचे पहिले ग्रँडमास्टर कोण असतील? त्याचं नाव आहे विश्वनाथन आनंद. विश्वनाथन आनंद. लक्षात ठेवा. आणि चेस जो आहे बुद्धिबळ आहे तो 20 जुलैला आपण जागतिक बुद्धिबळ दिवस म्हणून साजरा करत असतो. पुढचा प्रश्न 7वा. ऑक्टोबर 2025मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे औचित्य साधून भारत सरकारने भारत मातेचे चित्र असलेले किती रुपयाचे विशेष नाणे आणि तिकिटे जारी केलेलं आहे? हा क्वेश्चन बघा ऑक्टोबर 2025चा बरं का, हा जुना आहे म्हणतो मी. जुना आहे, पण मला वाटतं हा प्रश्न सगळ्यांच्या नजरेतून सुटला असेल, पण मी तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी. विचारतात असे प्रश्न मला विचारतात की एखाद्या नाण्यावरती भारत मातेचे चित्र हे अशा पद्धतीनं भारत मातेचे चित्र असणं खूप दुर्मिळ आहे. ओके, खूप दुर्मिळ आहे. भारत मातेचे चित्र हे 100 रुपयाचे नाणे आहे. पर्याय क्रमांक 1. 100 रुपयाच्या नाण्यावरती ऑक्टोबर 2025मध्ये एक विशेष नाणे हा काय केलं सरकारनं जाहीर केलं होतं. ह्या नाण्यासमोर जे काही RSSचे स्वयंसेवक आहेत ह्यांचं नतमस्तक झालेलं होतं आणि वर दिलेले 100 वर्ष RSS. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो पण RSS ह्याची स्थापना 1925मध्ये बळीराम हेडगेवार यांनी केली होती. बळीराम हेडगेवार, केशव हेडगेवार हे आता संस्थापक RSSचे आणि सध्या मोहन भागवत हेचे सध्या त्याला RSSचे प्रमुख आहेत, संस्थापक आहेत. RSSचं मुख्यालय कुठे येतं? नागपूरला येतं. नागपूरला येतं. गेल्या वर्षी याला 100 वर्ष ह्या RSSला पूर्ण झाले आहेत. हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारतील की पूर्वीपैकी कोणत्या संघटनेला किंवा संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून.
तर ते RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. घ्या पुढचा 8वा प्रश्न. जानेवारी 2026 नंतर इराणमधील बिघडत्या सुरक्षा परिस्थितीवर इराणमधून बाहेर सुमारे 10,000 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलं आहे? हे ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन स्वदेश. पर्याय क्रमांक 4. ऑपरेशन स्वदेश लक्षात ठेवा, IMP आहे. आणि इराणमध्ये भारत सरकारने 2026 मध्ये आहे ऑपरेशन स्वदेश. मात्र 2025 मध्ये कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? हे ऑपरेशन नाव आहे ऑपरेशन सिंधू. ऑपरेशन सिंधू हे देखील भारत सरकारने इराणमध्येच राबवलेलं आहे. आणि आता 2026 मध्ये राबवलं होतं ऑपरेशन स्वदेश. ऑपरेशन स्वदेश लक्षात ठेवा. काही ऑपरेशन आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. महत्त्वाचे आहेत सगळे हे ऑपरेशन्स. नुकतेच गँगस्टरच्या विरोधात कोणत्या राज्याने ऑपरेशन प्रहार सुरू केले आहे? राज्य आहे पंजाब. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदुका आणि इतर शस्त्रे घेऊन फोटो शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोणते ऑपरेशन शास्त्र कोणी सुरू केले असेल? तर हे आहे नवी दिल्ली. नुकत्याच अफगाण तालिबानी सैन्याकडून होणाऱ्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन गजब लिल हक कोणी सुरू केले असेल? तर हे आहे पाकिस्तान. भारतीय लष्कराने कोणत्या राज्यात मुसळधार बर्फवृष्टीदरम्यान शून्याखालील तापमानात अडकलेल्या स्थानिक आणि पर्यटकांना कोणत्या ऑपरेशनद्वारे मदत केली असेल? हे ऑपरेशन हिमराहत आहे आणि हे सिक्कीम राज्यातील आहे. सिक्कीम राज्यातील ऑपरेशन हिमराहत आहे. नुकत्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी इंडियन आर्मीने कोणते ऑपरेशन राबवलं होतं? हे ऑपरेशन त्रासी-1. आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणत्या राज्याने लॉन्च केलं आहे? हा राज्य आहे तेलंगणा. ऑपरेशनवरती भरपूर प्रश्न विचारतात पेपरला, एक ना एक असतोच. एकदा व्यवस्थितपणे बघून ठेवा. एकदा लिस्ट बनवा, सगळ्या ऑपरेशनची लिस्ट बनवा आणि लावा स्टार. हा प्रश्न 100% पेपरला येणार. नुकत्याच 98व्या अकादमी अवॉर्ड्स किंवा ऑस्कर पुरस्कार म्हणतो आपण, ह्या 98 ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे? बेस्ट फिल्म कुठला असेल? त्याचं नाव आहे वन बॅटल आफ्टर अनदर. पर्याय क्रमांक 3. वन बॅटल आफ्टर अनदर. आठवतं का हा चित्रपट? तुम्ही ह्याच्यापूर्वी पण ऐकलं असेल. ह्याच चित्रपटाला वन बॅटल आफ्टर अनदर ह्या चित्रपटाला गोल्डन ग्लोबचा पुरस्कार देखील भेटलेलं होतं. गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये बेस्ट चित्रपट कुठला असेल? वन आफ्टर अनदर. अच्छा, हे होतं तुमचं आत्ताचं. 2025चं कुठलं असेल बेस्ट ऑस्कर चित्रपट पुरस्कार? अनोरा. अनोरा लक्षात ठेवा. वन बॅटल आफ्टर अनदर आत्ताचं ते 2026 मध्ये पार पडलं. ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं कुठं? दरवर्षी अमेरिकेमध्ये करण्यात येतो लॉस एंजल्स या ठिकाणी, डॉल्बी थिएटरमध्ये लॉस एंजल्स या ठिकाणी त्याचं वितरण केलं जात असतं. लॉस एंजल्समध्ये 2028चे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा देखील होणार आहेत, लॉस एंजल्स अमेरिकामध्ये. हा 98 चित्रपट पुरस्कार असेल बा. आणि भारतातर्फे ह्याच्यामध्ये जे काही ऑफिशियल एंट्री होती ती होम बाउंडची होती. होम बाउंड लक्षात ठेवा. हां, पुरस्कार भेटला नाही पण ठीक आहे, होम बाउंड आहे. त्यानंतर मराठी चित्रपट दशावतार पण आहे बघा, दशावतार पण आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच चित्रपट लक्षात नाही ठेवायचं, सर्वोत्कृष्ट चित्रपट नाही लक्षात ठेवायचं, तो तर आहेच आहे. बघा इथं एकानंतर एक लढाई म्हणजेच वन बॅटल आफ्टर अनदर असंच आहे. ठीक आहे, वन बॅटल आफ्टर अनदर किंवा मराठीमध्ये तुम्हाला देते ना डायरेक्ट अशा पद्धतीनं एकानंतर एक लढाई. मग त्यावेळेस तुम्हाला वन बॅटल आफ्टर अनदर तुम्ही शोधत बसाल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा एकानंतर एक लढाई किंवा वन बॅटल आफ्टर अनदर. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन 3 पुरस्कार तुमच्या लक्षात ठेवायलाच आहेत. एक आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहेत? जेसी बकले. जेसी बकले जेसी बकले अभिनेत्री आहेत हॅमनेट चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण असेल? मायकेल बी जॉर्डन किंवा मायकेल जॉर्डन करा, सिनर्स या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत वन बॅटल आफ्टर अनदरसाठी पॉल थॉमस अँडरसन किंवा पॉल अँडरसन म्हणा तुम्ही. पॉल अँडरसन, जेसी बकले, मायकेल जॉर्डन आणि वन बॅटल आफ्टर अनदर. ह्याच्यात 4 पुरस्कार ऑस्करसाठी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेतच, कंपल्सरी आहे ते. चला अंतिम महत्त्वाचा 10वा प्रश्न बघूयात आपण. दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिन हा कधी साजरा केला जात असतो? राष्ट्रीय लसीकरण दिवस असतो कधी? 16 मार्च रोजी. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, IMP आहे. राष्ट्रीय लसीकरण दिवस 16 मार्चला. मग मार्च महिन्यामधील जेवढे दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपल्याला टाकणं गरजेचं आहे. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस किंवा जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला आहे जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिवस. 12 मार्चला समता दिवस किंवा जागतिक किडनी दिवस 2026 आहे. 13 मार्च राष्ट्रकुल दिन, जागतिक मूत्रपिंड दिन.
14 मार्चला असतो जागतिक पाय दिवस किंवा 14 मार्चलाच असतो जागतिक गणित दिवस. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्चला असतो चिमणी दिवस किंवा आनंदी दिवस. 21 मार्चला आहे जागतिक वन दिन, जागतिक कविता दिन, जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला असतो जागतिक जल दिवस. 23 मार्चला आहे हवामान दिवस आणि शहीद दिवस. 24 मार्चला असतो अ, जागतिक क्षयरोग दिवस. 27 मार्च आहे जागतिक रंगमंच किंवा वर्ल्ड थिएटर डे. चला, हे होतं अत्यंत महत्त्वाचे तुमचे प्रश्न. मागच्या किंवा काल बघितलेले जेवढे प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. 28 व 29 मार्च 2026 रोजी 4थी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत? सोलापूर. 10 मार्च 2026 रोजी शपथ घेतलेल्या जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्रात कितवे राज्यपाल असतील? 22वे. भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी कोणत्या देशादरम्यान एक करार करण्यात आला आहे? तो देश आहे इंडोनेशिया. भारताच्या इतिहासात प्रथमच संसद सदस्य होणाऱ्या पहिल्या LGBTQ क्युअर गटातील व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव मेनका गुरुस्वामी. दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल बनलेत कोण? त्यांचं नाव तरनजीत सिंग संधू. नुकतेच भारतातील पहिले डिजिटल ट्विन ही भौतिक सुविधा आणि ऑपरेशनचे रिअल टाईम व्हर्च्युअल प्रतिकृती प्लॅटफॉर्म कोणत्या बंदराने लॉन्च केले असेल? तर हे बंदर आहे VO चिदंबरनार बंदर. नुकतेच कोणत्या राज्यात इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 साजरा करण्यात आलं? सिक्कीम. 1 एप्रिल 2026 पासून कोण भारतीय भूतलाचे नवीन उपप्रमुख बनले असतील? त्याचं नाव आहे धीरज सेठ. मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर हे व्यक्ती आता अमोल पालेकर. दरवर्षी जागतिक ग्राहक दिन कधी साजरा करण्यात येत असतो? हा आहे 15 मार्चला. जागतिक ग्राहक दिन 15 मार्च लक्षात ठेवा. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता जाता कमेंट बॉक्समध्ये एकदा द्यायचं आहे. नुकतेच कोणाच्या हस्ते दिल्लीत भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? हे भारतातील पहिलं रिंग मेट्रो आहे लक्षात ठेवा. आणि ह्या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं कोणत्या ठिकाणी हे तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. ओके, चला हे थांबूयात आपण. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. आणि तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. राजगुरू पुस्तक, नादवरीचं पुस्तक आणि स्वप्नपूर्ती पुस्तक जर तुम्ही मागील 15 मार्च रोजी जे झालेले पेपर आहेत जर साधारण तुम्ही बघितलं असेल तर भरभरून प्रश्न आपल्या नादवरतीच्या ह्या पुस्तकातून आले होते. राजगुरू या ठोकळ्यामधून आलेले होते. हे तिन्ही पुस्तकं आपले महत्त्वाचे आहेत. नक्कीच तुम्हाला घ्यायचं आहे. ह्याचा डेमो पाहण्यासाठी किंवा ऑर्डर करण्यासाठी ह्याच्यावरती मेसेज करा किंवा Amazon आणि फ्लिपकार्ट या दोन्हीवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत. तिथून पण तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. ओके, चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पाहत राहा अनुभव स्टडी. भेटूयात उद्या सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये सकाळी 6 वाजता बुलेट रॅपिड फायरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.